चलो क्या बनाएंगे आज? केक। केक। तो इधर हमने रखा है हाँ, कुकर में केक बनाएंगे। कुकर प्री हीट करने के लिए रखा है। हाँ। क्या करने के लिए रखा है? प्री हीट करने के लिए। चल आता पहिल्यांदा ह्यात टाकायचं हा रवा। हाँ। रवा किती घेतलाय? 1 कप। हाँ, चल ह्यात रवा टाक। पुन्हा पूर्ण टाक, सांडू नकोस, नीट टाक. ओके, ह्याच्यामध्ये रवा टाकला आपण. ओके, त्याच्यानंतर ही पिठी साखर टाक. पिठी साखर नीट टाक. टाकली. ते चिटकले. थांब 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 थांब, चमच्याने निघेल. हा, ते दही आहे. दही टाक आता. दही. नीट टाक, नीट. पुन्हा हा पूर्ण. ओके. आता हे. नाही, ते नंतर टाकायचं सगळ्यात शेवट. आता चमच्यामध्ये ते व्हॅनिला इसेन्स टाकायचं. हा टाक आता. हे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. देन मिक्स मिक्स मिक्स. मिक्स. गर 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 कैसे? गर 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 नीट नीट. गर 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 गोल गोल. ओके, झालं. आता मिक्स करून झालं. चांगलं मिक्स झालंय. आता हे असंच किती वेळ ठेवायचं? 10 मिनिटं. 10 मिनिटं वाट बघायची. ओके, मग हे ड्रायफ्रुट्स टाकूया. 10 मिनिट्स लेटर. आता हा इनो टाकायचं त्यात आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे. देन आपण त्यात भरून मग बेक करायला ठेवणार. ओके ओके. आणि ऍक्टिव्हेट करायला आपण दूध. थोडंसं दूध टाकूया नॉर्मली. ओके, आणि आता मी मिक्स करते. ओके, आणि मग हे 1 डायरेक्शनने मिक्स करायचंय. ड्रायफ्रुट्स टाक आता. सगळे हा सगळे टाक. एक साथ. हा एक साथ टाक. सांडू नकोस. टाक टाक पटकन. ओके, ह्यात आपण टूटी फ्रुटी, चॉकलेट, काजू, बदाम आणि थोडीशी वेलची पावडर ही केली. ओके, चल आता मिक्स करू आणि ह्या टीन मध्ये ओतूया. हा, मीठ घालतो. आता ह्या भांड्याला तेल लावून थोडंसं पीठ लावल्यावर तर आपल्याकडे बटर पेपर मिळतं. आणि आता हे बॅटर ओतूया. आहे, लक्ष आहे आपलं. हा, पुन्हा टाक. पूर्ण पूर्ण आदळून थोडंसं बबल काढून घेतले. आणि आता मी तरी हा कुकर मध्येच करणार. तर हे मीठ आणि खाली प्लेट ठेवली माझ्याकडे. आता ह्याच्यामध्ये मी हे ठेवून देणार. आता केक ह्याच्यात ठेवलाय. आता ह्याचं झाकण लावणार मी आणि 30 ते 40 मिनिटं फुटून द्यायचं. कुकरची शिट्टी काढली मग ते चांगला बेक होईल. रेस्ट साठी ठेवून द्यायचं आता थोड्या वेळ. थोडंसं थंड झालं ना म्हणजे आपल्याला काढायला बरं होईल. चला आता हे पलटी करायचं. पलटी मधलं उलटी. हा, उलटी. जोरात. निघाला. वाव. चल आता कट कर. मम्मा, मी हा, तूच कट करायचं. आज माझा बर्थडे. हा, कसं झालंय बघूया आपण.
कापू अजून छान आहे ना. मस्त झालाय फ्लफी. फ्लफी. कैसा बना? आता आवडलं तुला? खायचं? हे वालाच खा ना, हे वाला खा. अजून खाल्लं मी. थांब. केक खूप छान झाला होता. आत्ताच अर्धा संपला, अर्धा राहिलेला मी फ्रीजमध्ये ठेवला. आणि त्याच्यात एक गोष्ट नंतर मला लक्षात आली, एक गोष्ट मिसिंग राहिली. त्यात थोडंसं तेल टाकायचं होतं किंवा तूप टाकलं असतं तरी चाललं असतं. आणि त्याच्या मी साखर टाकली, त्याच्याऐवजी आपण गूळ टाकून तो खूप हेल्दीएस्ट व्हर्जन झाला असता केकचा. पण असं मी पहिल्यांदाच हे रव्याचा ट्राय करत होते, त्याच्यामुळं म्हटलं की जसा व्हिडिओमध्ये दाखवला तसंच ट्राय करूया. मग जर जमला तर बघूया. थोडासा फ्लफीनेस कमी होता पण टेस्टला एक नंबर असा होता. असं काही नव्हतं की ख्रिसमस वगैरे म्हणून बनवायचा. खूप चाललेला आदूचा केक बनवूया. आणि मग खूप दिवसापासून असं विचार करत होते की हेल्दीएस्ट काहीतरी रव्याचा वगैरे असं घरी ट्राय करावा पोरांसाठी. पण आज तो झाला एकदाचा. आता सुट्टी होती आदूला, फौजींना पण म्हणजे चिकूला सांभाळायला, त्याच्यामुळे आजचा तो झाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारं थँक्यू. आजचा व्हिडिओ इथेच संपलाय. बाय.